भूमिका वेगळी असायचं काय कारण नाही. सगळेजण मन धनानी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांना निवडून आणणार. आणि आता जी राणा पाटलाची आहे 2-3 दिवसामध्ये जी वक्तव्य चाललंय ते अत्यंत दुर्दैवी आहे. त्याचं कारण सांगतो, कारण कुणालाही बायकोचा पराभव सहन होत नाही आणि पराभवाची चाहूल लागल्यामुळं राणा पाटील उद्विग्न झाले. त्यांना भविष्यात संध्याकाळचं जेवण मिळतंय का नाही याची शंका असल्यामुळे आपल्या बोलणं किती लोकांना लवकर आल्या अशी सगळ्यात महत्वाचं त्यांचीच बौद्धिक दिवाळखोरी आहे. आता माझ्या पूर्ण काय काय झालं ते सांगतो. बरं झालं विचारलं. यांच्या 45 वर्षाच्या मंत्रिपदाच्या सगळ्या कारभारामुळं हा जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत गेला हे तर मान्य आहे की त्यांना? मान्य आहे का नाही? आणि हे श्रीमंत खासदाराच्या यादीत वर गेले हे तर मान्य आहे की त्यांना? हा, मग मंत्रिपदाचा उपयोग कुणाला झाला? जिल्ह्याला झाला का पद्मसिंह पाटलाला झाला? उघड आहे पद्मसिंह पाटील कुटुंबाला झाला. आता माझ्या फोननं काय होतं ती सांगतो. माझ्या फोननं एखादा पेशंट